अटल सेतूवरून बस सेवेचं लोकार्पण मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडले। बेस्ट उपक्रमाच्या वायू शुद्धीकरण यंत्रणा बसवलेल्या बसचा अनावरणाचा सोहळा सुद्धा यावेळी झालाय आणि यावेळी त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। वायू शुद्धीकरण करणाऱ्या बेस्टच्या बसचं आज अनावरण करण्यात आलेलं, लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे। आपल्याबरोबर दीपक केसरकर सर आहे, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार। सर, काय सांगाल, आज अशा किती बस आहेत ज्या या धावणार आहेत मुंबईच्या रस्त्यावर? कसं काय नियोजन असणार आहे? कशा या कार्यरत असतील? अशा 100 बसेस या मुंबईतल्या रस्त्यावर धावणार आहेत आणि 5 तऱ्हेच्या टेक्नॉलॉजीज या आपलं जे पर्यावरण खातं आहे त्यांनी निश्चित केलेल्या होत्या आणि एक आव्हान केलेलं होतं की कंपन्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं शुद्ध हवेच्या। तर आपली जी BPCL कंपनी आहे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्यासाठी पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याच्याचबरोबर महिंद्रा कंपनीने सुद्धा याच्यासाठी पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत। अटल सेतूवर देखील आता BSTची बस जी आहे ती धावणार आहे। वातानुकूलित ही बस आहे, त्याचं देखील लोकार्पण करण्यात आलेलं आहे। कसं काय आहे? एक 2 गोष्टी आहेत की ज्या वेळेला आपल्याला एखाद्या प्रकल्पाला मान्यता दिली जाते त्यावेळेला त्याचा सर्वसामान्य लोकांसाठी उपयोग आहे की नाही हे सुद्धा पर्यावरण खातं केंद्राचं तपासत असतं आणि त्याच्यानंतरच आपला जो कोस्टल रोड आहे आणि आपलं जो ट्रान्स हार्बर लिंक आहे दोन्ही प्रकल्पाला मान्यता दिली आणि ते मान्यता देताना त्याच्यामध्ये ही महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं होतं की या ठिकाणी ज्या पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत त्या सुद्धा त्याच्यावरून धावतील। ही यंत्रणा कशी काम करणार? या यंत्रणेला 3 तऱ्हेचे फिल्टर्स असतात आणि वेगवेगळ्या मायक्रोनचे जे हवेमधले धुलीकण असतात हे काढतात आणि ही यंत्रणा याला कुठली एनर्जी वापरली जात नाही, बस मोशन मध्ये असते त्याला ही यंत्रणा आपोआप चालते। नक्कीच आपण पाहिलं, आपल्याबरोबर मंत्री दीपक केसरकर होते की कशा प्रकारे ही यंत्रणा काम करते ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर अशा 100 बस ज्या आहेत ते वायू शुद्धीकरणाचं काम मुंबईभर करताना आपल्याला येत्या काळात पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडे, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।